महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत 7,89,000 रुपये खर्चून रस्ते कॉन्क्रीट करण्याच्या कामाचा शुभारंभ प्रभाग 22 येथे करण्यात आला। प्रभाग 22 येथील डायमंड बेकरी मंजुनाथ नगर येथे या रस्ते कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी विजय गायकवाड, शुभम जाधव, अनिकेत जाधव, गोपाळ जाधव, विलास गायकवाड, बाबू जाधव आदींसह नागरिक उपस्थित होते। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढे देखील कोट्यवधी रुपयांची कामे प्रभागात करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी यावेळी म्हटलं आहे। दिवस झाले नव्हता, चिखला चालत होती माणसं। हे आज रस्ता झालाय की किसन जाधव आणि नागेश जाधवच्या मुळे। मी पुष्पा बजरंग तीर्थे बोलते। 35 वर्ष झालं ह्या एरियाला रस्ता नव्हता, चिखलामध्ये आमचं हे होतं। आता नागेश अण्णांनी आणि किसन मालकाने आमची पुण्य केले, एवढं सडक केली तर आम्हाला रस्ता करून दिला। शमशाद चांद शेख रहने वाले मंजुनाथ नगर में बहुत दिन से रास्ता बंद था, हमारे इधर रास्ता नहीं था, हमारे को रोड नहीं था। फिर नागेश अन्ना गायकवाड़, किसन मालक गायकवाड़ इन्हों रास्ता हमारे को ये करके देने लगे। गायकवाड मंजुनाथ नगरमध्ये गेल्या 15-20 वर्षापासून खूप चिखल होत होतं, रस्ता नव्हते। आता किसन जाधव आणि नागेश अण्णा गायकवाड यांच्या प्रयत्नातून आज ये रोड होऊ लागले, लोकांना चांगलं सोयी सुविधा। 20 साल हो गए, आज तक किसी ने नहीं बनाया इधर। हम लोग नागेश अन्ना और किसन जाधव की तरफ से हमारा काम हो गए। आज तक मैं 20 साल से रहा, कभी ड्रेनेज लाइन हो गया, रास्ता हो गया, हाँ सब हो गया। यहाँ क्या व्यवस्था होगा, अच्छी होगा। ये तो हमको रोड को फिरना मुश्किल था, गाड़ी वहाँ रखना, यहाँ रखना, साइकिल। हम तो साइकिल फिरने लोग हैं, हम गाड़ी नहीं कुछ नहीं हमको। बहुत मैं उनको बहुत धन्यवाद देता हूँ। ऐसा काम हमारी तरफ करते रहो। आगे चल के क्या तकलीफ है हमको बोल दो, हम सुनने के लिए तैयार है। आप आओ, हम बोल दो। प्रभाग क्रमांक 22 मंजुनाथ नगर येथे सोलापूर जिल्हा नगरोत्थान योजनेअंतर्गत आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजयदादा पवार साहेब, त्याच पद्धतीनं खासदार सुनीलजी तटकरे साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि या भागाचे सहकारी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड आमच्या सर्वांच्या विशेष प्रयत्नातून मंजुनाथ नगर येथे डायमंड बेकरी ते शेख घर तसेच गायकवाड घर ते शेख घर इथपर्यंतच्या रस्त्याच्या भूमिपूजनाच्या समारंभ प्रसंगी जवळपास 7,89,904 रुपयाच्या रकमेची तरतूद आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि गेली अनेक वर्ष या ठिकाणी रस्त्याचा विषय प्रलंबित होता। या भागातील ज्येष्ठ मंडळी असतील, युवक असतील, माझे माता भगिनी असतील, या सर्वांचं गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यासाठी पाठपुरावा होता। आज प्रत्यक्ष रूपात या कामाचा शुभारंभ या भागातील माझे सहकारी जाधव, विजय भाऊजी गायकवाड, गोपाळ जाधव, विलास यस गायकवाड, बाबू सिद्धराम जाधव, विजय वाघमारे, असलम भाई शेख, जितेश भोसले, उद्धव पवार, अब्दुल चाचा शेख, त्याच पद्धतीनं रहमत आपा शेख, शबाना आपा शेख, फरीदा आपा विजापुरे, सत्यशीलाताई सर्वगोड, सुनीताताई जाधव, लक्ष्मीताई कांबळे, पुष्पाताई तीर्थे आणि या ठिकाणी उपस्थित माझे सर्व ज्येष्ठ मंडळी, माझ्या माता भगिनी आणि तरुण सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी या रस्त्याचा शुभारंभ करण्यात येत आहे। गेले जवळपास सातत्यानं या भागातील तमाम नागरिकांचं माझ्यावर असेल, आमचे सहकारी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड असतील, यांच्यावर सातत्यानं प्रेम राहिलेलं आहे। आता थोड्याच दिवसामध्ये विधानसभेचं वारं राज्यभर वाहणार आहे। त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या मध्ये जसं माझ्यावर आणि नागेश अण्णावर सातत्यानं आपल्या सर्व माता भगिनींनी, तरुणांनी, सहकाऱ्यांनी विश्वास दाखवलेला आहे, त्या पद्धतीनं महायुतीचे जे कोणी उमेदवार विधानसभेसाठी असतील, निश्चितपणानं आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावं आणि आपले जे उर्वरित प्रलंबित प्रश्न आहेत तेही प्रश्न आपण महायुती सरकारच्या माध्यमातून असेल, राज्याचे तुम्हा आम्हा सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील,
त्याच पद्धतीनं खासदार सुनीलजी तटकरे साहेब असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या माध्यमातून आपले उर्वरित सर्व प्रश्न आपण निश्चितपणानं सोडवू आणि या ठिकाणी आज या रस्त्याचा शुभारंभ झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.